डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी यांच्या वतीने नांदेड येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना विदेशात नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येतो आहे। या रोजगार मेळाव्यासाठी सुमारे 1000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी 100हून अधिक विद्यार्थ्यांना विविध देशांमध्ये रोजगारासाठी पाठवण्याचा संस्थेचा संकल्प आहे, अशी माहिती बार्टीचे विभाग प्रमुख डॉक्टर बबन जोगदंड यांनी दिली आहे। विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी मिळाव्यात यासाठी बार्टीमार्फत मार्गदर्शन प्रशिक्षण आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे। या उपक्रमामुळे अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर करिअर घडवण्याची संधी उपलब्ध होणार आहे। संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी या संस्थेअंतर्गत आज नांदेडमध्ये महाराष्ट्रातला एक आगळा वेगळा उपक्रम जो पहिलाच नांदेडमधून ज्याचं पायलट प्रोजेक्ट म्हणून बार्टीने सुरू केलेला आहे की अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेषतः दुबई UAE ज्याच्यामध्ये दुबईमधले जे इतर देश आहेत तिथे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नोकरीच्या संधी बार्टीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत आणि त्यासाठी आज विद्यार्थ्यांचा एक कार्यक्रम बार्टीच्या वतीनं नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। विशेषतः सामाजिक न्याय विभागाचे मंत्री महोदय माननीय संजयजी सिरसाट साहेब, त्याचबरोबर प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे सर आणि बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांच्या मार्गदर्शनानुसार हा जो बार्टीच्या कौशल्य विकास विभागांतर्गतचा हा जो कार्यक्रम आहे या अंतर्गत विद्यार्थ्यांना तिथे पासपोर्ट काढण्यापासून तर तिथे त्यांना कशा नोकरी उपलब्ध होतील किंवा तिथे निवास व्यवस्था त्यांना तिथं नोकरी उपलब्ध म्हणजे मिळवून देणे आणि त्यांना नोकरीच्या संदर्भातलं सगळं गायडन्स इथे आपण आज देणार आहोत। विशेषतः नांदेडमध्ये साधारणतः 1200 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे आणि हा पहिलाच जो प्रकल्प आहे पायलट तत्वावरचा तो अत्यंत यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाही, कारण विद्यार्थ्यांचा खूप चांगला प्रतिसाद आहे आणि निश्चितपणे जिल्ह्यामधले साधारणतः 100-150 विद्यार्थी पहिल्या टप्प्यामध्ये आपण दुबईला पाठवण्याचा संकल्प केलेला आहे।